कल्पना करा, एक लहान मूल स्टेजवर उभा आहे, हात थरथरत आहेत, डोळे खाली आहेत आणि मनात एकच विचार, मी करू शकेल का? आणि त्या क्षणी कुणीतरी मागून हळू आवाजात म्हणते, तू करू शकतोस. आणि त्या एका वाक्यामुळे त्या मुलाचा संपूर्ण जग बदलते. आज आपण अशाच एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत, मुलांचा आत्मविश्वास. पण फक्त आत्मविश्वास नाही, तर त्यांचं सगळ्यात मोठं रहस्य जे बहुतेक लोकांना माहीतच नाही. बऱ्याच लोकांना वाटते काही मुलं जन्मतः कॉन्फिडंट असतात, पण हे पूर्णपणे खरे नाही. आत्मविश्वास हा जन्मता नाही, तो घडतो, तयार होतो, वाढतो. जसं झाड बियेतून वाढते, तसंच आत्मविश्वास लहान अनुभवांमधून तयार होतो. जर मुलाला लहानपणी सतत हे ऐकायला मिळाले, तू चूक करतोस, तू करू शकत नाहीस, तू लहान आहेस, तर त्याचा आत्मविश्वास हळूहळू कमी होतो. पण जर त्याला हे ऐकायला मिळाले, तू प्रयत्न कर, चूक झाली तरी चालेल, मी तुझ्या सोबत आहे, तर त्यांच्यातील आत्मविश्वास फुलतो. आता आपण मुख्य गोष्टीकडे येतो. मुलांच्या आत्मविश्वासाचे सगळ्यात मोठे रहस्य आहे भावनिक सुरक्षितता. म्हणजे काय? मुलाला हे वाटणे की मी काहीही बोललो तरी मला ओरडा मिळणार नाही, मी चूक केली तरी मला प्रेम मिळेल, माझं मत महत्वाचं आहे. ज्या घरात मुलं घाबरून वागतात, त्या घरात आत्मविश्वास वाढत नाही. पण ज्या घरात मुलं मोकळेपणाने बोलतात, तिथे आत्मविश्वास आपोआप वाढतो. मुलांचा मेंदू एक रेकॉर्डिंग मशीन सारखा असतो. तो काय रेकॉर्ड करतो? पालकांचा आवाज, शिक्षकांची प्रतिक्रिया, आजूबाजूचं वातावरण. जर मेंदूला सतत नकारात्मक संदेश मिळाले, तर तो स्वतःला कमकुवत समजायला लागतो. पण जर मेंदूला सकारात्मक अनुभव मिळाले, तर तो स्वतःला क्षमतेचा मालक समजतो. आता काही खूप महत्वाच्या गोष्टी. पालकांनी वापरायच्या 5 जादुई वाक्ये. पहिले, तू प्रयत्न केला ते महत्वाचं आहे, फक्त रिझल्ट नाही. एफर्ट्स महत्वाचा आहे. 2, चूक होणे नॉर्मल आहे, चूक म्हणजे शिकण्याची सुरुवात. 3, तू काय विचार करतोस? मुलांचं मत विचारणे म्हणजे त्याला व्हॅल्यू देणे. 4, मी तुझ्यावर विश्वास ठेवते. हे वाक्य मुलाला पंख देतात. 5, आपण मिळून करूया. सपोर्ट सिस्टीम निर्माण होते. आता बघूया आत्मविश्वास तोडणाऱ्या 5 चुका. काही गोष्टी नकळत आत्मविश्वास मोडतात. पहिले, सतत तुलना करणे. बघ, तो किती चांगला आहे. 2, सतत ओरडणे. मुलं नाही तर भीतीत शिकतात, आत्मविश्वासात नाही. 3, ओव्हर प्रोटेक्शन. तू काही करू नको, मी करते. 4, अपयशाची शिक्षा. चूक म्हणजे पनिशमेंट. 5, इग्नोर करणे. मुलांचं अस्तित्वच न मानणे. आता आपण बघूया मुलांचा आत्मविश्वास वाढवण्याची प्रॅक्टिकल पद्धत. आता काही सोप्या गोष्टी. पहिले, स्मॉल टास्क द्या. मुलाला लहान जबाबदाऱ्या द्या. 2, निर्णय घेऊ द्या. तू काय घालणार? तू काय करणार? 3, प्रेज, एफर्ट्स, नॉट ओन्ली रिझल्ट. छान प्रयत्न केला. 4, मिस्टेक्सवर चर्चा करा. काय शिकलास? 5, त्यांना बोलायला वेळ द्या. लिसन करा, फक्त बोलू नका. खरी गोष्ट म्हणजे आत्मविश्वासाचा पाया प्रेम आहे. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, आत्मविश्वास हा बुक्समधून येत नाही, तो मार्क्समधून येत नाही, तो येतो प्रेमातून, समजून घेण्यातून, सपोर्टमधून. मुलाला जर हे वाटले की मी जसा आहे तसा स्वीकारला जातो, तर तो कुठेही जाऊ शकतो. त्या लहान मुलाकडे बघा, जो स्टेजवर थरथरत उभा आहे, पण आता त्याच्या मागे एक आवाज आहे, तू करू शकतोस. आणि त्या एका विश्वासामुळे तो मुलगा जिंकतो. आणि हेच आहे सगळ्यात मोठे रहस्य. आत्मविश्वास शिकवला जात नाही, तो दिला जातो. मुलांचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर त्यांना टीका नाही तर प्रोत्साहन द्या. अशाच पॅरेंटिंग विषयावरील उपयुक्त व्हिडिओंसाठी राईज अप स्मॉल स्टार्स या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि इतर पालकांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. धन्यवाद.